रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दिवाळी संपताच आचारसंहिता लागेल, त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा, गाफील राहू नका। इलेक्शन मोडमध्ये येण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना पुण्यात केले। पुण्यात भाजप पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सत्यजित देशमुख, गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंग देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शेखर इनामदार यांनी सांगली महापालिकेबाबत आढावा दिला। ते म्हणाले, 2018 मध्ये भाजपने स्वबळावर 41 जागा जिंकत महापालिकेवर सत्ता मिळवली होती। 2 अपक्षांनीही पाठिंबा दिला होता, त्यामुळे मोठे बहुमत मिळालं होतं। भाजपला केवळ 2.5 वर्ष सत्तेची संधी मिळाली। या काळातही शासनाने दिलेले 100 कोटींचं अनुदान, कुपवा ड्रेनेज योजना, घनकचरा प्रकल्प यासाठी अनेक विकास कामे करण्यात आली आहेत। येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून मागील निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपची ताकद आणखी वाढली आहे, त्यामुळे प्रसंगी स्वबळावर आपण महापालिकेवर सत्ता मिळवू अशी ग्वाही दिली आहे। कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आता सुरुवात केली आहे। 35 मीटरने पुन्हा रेखांकन केल्यानंतर शास्त्री चौकापासून भारत भीम ज्योतिरामदादा कुस्ती आखाडा परिसरातील अतिक्रमणे हटवण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। त्यानंतर आयुक्त सत्यम गांधी यांनी खोकेधारकांना पुरेसा वेळ दिला होता। त्यानंतर दुपारनंतर अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली। कुस्ती आखाड्याच्या पश्चिम बाजूची अतिक्रमणे हटवण्यात आली। आज सकाळी 10च्या सुमारास पुन्हा अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली। आखाड्याच्या संरक्षक भिंतीजवळील खोके हटवण्यास सुरुवात झाली। उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली आहे। सोबत महावितरण, वाहतूक पोलीस आणि बांधकाम विभागाने महापालिकेला सहकार्य केलं। अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकातील उपायुक्त स्मृती पाटील यांनी एका खोकीधारकास भेट दिली। त्या ठिकाणी मटका सुरू असल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर तातडीने उपायुक्त पाटील यांनी सदरचं खोकं मोडण्याचे आदेश दिले। खोक्यात अवैध धंदे दिसून आल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल असा इशारा उपायुक्त पाटील यांनी दिलाय। काही खोक्यांवर महापालिकेचा बुलडोजर चालवण्यात आला। यावेळी खोकेधारकांनी जोरदार विरोध केला। त्यात काही सामाजिक कार्यकर्त्यांचाही सहभाग होता। सदरची खोकी कुस्ती आखाडा परिसरात स्थलांतरित करा अशी आग्रही मागणी करण्यात आली। त्यानंतर कुस्तीपट्टींनी धाव घेत या ठिकाणी खोक्यांचं पुनर्वसन होऊ नये अशी मागणी केली। त्यानंतर महापालिकेने विद्युत पुरवठा खंडित करत खोकी हटवण्यास सुरुवात केली। पालिकेची ठाम भूमिका लक्षात घेऊन शास्त्री चौकातील खोकेधारकांनी स्वतः खोके हटवण्यास सुरुवात केली। सायंकाळनंतर हा रस्ता मोकळा श्वास घेऊ लागला। सहकार खात्याचे नाव बदलून स्वाहाकार खाते नाव ठेवले पाहिजे अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्र्यांवर केली आहे। राज्याचे सहकार मंत्री आणि सहकार खाते शेतकऱ्याच्या शेतातील बुजगावणे आहे। बुजगावणे पाखरे पण आणत नाही आणि मालकाला पण खायला घालत नाही। सहकार वाचवायचं असेल तर मुख्यमंत्री वाचवू शकतात। सहकारातील असणारे बकासूर हे सहकार वाचवू शकत नाही, ते शेतकऱ्याला डबऱ्यातच घालणार। त्यामुळे सहकार वाचवण्याची गरज आहे। त्या दृष्टीने सहकार मंत्र्यांनी काय काम करता येतं का ते बघावं असा टोला देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावलाय। कर्जमुक्तीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानावरून सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये बोलताना ही टीका केली आहे। दरम्यान मी शेतकरी चळवळीत गेले अनेक वर्ष काम केले, आता शेती केवळ 20%च राहिले, त्यामुळे शेतकरी नेत्यांवर मी बोलायचं नाही असं ठरवले। जे शेतकरी नेते आहेत त्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा असून आशीर्वाद देखील असल्याचा टोला त्यांनी यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता लगावलाय। महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी मध्यरात्रीपासून अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आलाय। मारुती चौक रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे। यावेळी खोकीधारक विक्रेत्यांशी जोरदार वादावादी झाली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। मात्र त्यानंतरही महापालिका प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवत अतिक्रमण काढण्यात आली।
रस्त्यावर 10 फुटापेक्षा जास्त मंडप घातला जाऊ नये यासाठी महापालिकेचे पथक काल रात्री मारुती रस्त्यावर रेखांकनासाठी आले होते. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी, सहाय्यक आयुक्त सचिन सागवाकर, नगर अभियंता महेश मदने, शाखा अभियंता ऋतुराज यादव आणि कर्मचारी उपस्थित होते. ठोंबरे चिरमुरे दुकानासमोरील मंडप रस्त्यावर आल्याचं निदर्शनास आलं. त्यावरून अतिरिक्त आयुक्त रोकडे आणि व्यावसायिक यांच्यात वाद झाला. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने ठोंबरे चिरमुरे दुकानासमोरील मंडपाचे अतिक्रमण तोडले. महापालिकेच्या या अतिक्रमण विरोधी कारवाईचे सांगलीकरांनी समाज माध्यमातून कौतुक केले. शहरातील प्रत्येक रस्ता अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे अशी मागणी आता नेटिझन्स करू लागलेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकानासमोर रस्त्यावर केवळ 10 फूट मंडप घालण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेचा परवाना घेणं अत्यंत गरजेचं आहे. परवाना नसणाऱ्यांवर अशीच कारवाई केली जाईल अशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. माझी सांगली माझा अभियान या उपक्रमाअंतर्गत सांगली पॅटर्न विकसित केला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच बाल सुधारगृहातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी, त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली जाते. दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू या मुलांकडून तयार करून त्याचं प्रदर्शन आणि विक्री केली जाते. या उपक्रमातून मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं आणि भविष्य काळामध्ये स्वयंरोजगारातून एक सुजाण आणि स्वावलंबी नागरिक बनण्याचं नक्कीच प्रशिक्षण मिळणार आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयातील दिव्यांग आणि बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळीसाठीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार विशाल पाटील व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दिव्यांग आणि बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणावर भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं, तसेच या वस्तू खरेदी करून प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्याच्या आधारे दिवाळी सजावटीच्या केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होतीये. सांगलीकरांनी उत्स्फूर्तपणे भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सांगलीकरांचे आभार मानलेत आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनात जवळपास 24 संस्थातील विद्यार्थी, शिक्षक सहभागी होते. या प्रदर्शनात दिव्यांग बालगृहातील मुलांनी तयार केलेल्या विविध सजावटीच्या शोभेच्या वस्तू ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून दिवसभरात जवळपास 1,02,757 रुपये जमा झाले. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमसभेचे कामकाज ऐतिहासिक असे तब्बल 10 तासांपेक्षा जास्त वेळ चालले असून यामध्ये दोन्ही तालुक्यातील गावातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली असून काही प्रश्न येत्या काही दिवसात निकाली काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. पलूस कडेगावच्या आमसभेचे कामकाज सकाळी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालं. यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आपापल्या गावचे प्रश्न उपस्थित करत अक्षरशः प्रश्नांची सरबत्तीच केली. यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासमोर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याची सोडवणूक केली आणि इतर काही प्रश्न येत्या काळात सोडवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचं आश्वस्त केलं. यावेळी प्रामुख्याने आरोग्य, जलसंपदा, महावितरण, रस्ते, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख, कृषी, एसटी, कडेगाव नगरपंचायत, पलूस नगर परिषद, क्रीडा, मार्केट कमिटी, महसूल विभाग, ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासन दरबारी असलेल्या विविध प्रश्नांवर सखोल अशी चर्चा करण्यात आली आणि त्यामधून योग्य तो तोडगा यावेळी काढण्यात आला. काही अधिकारी बिघडलेत असू दे, मी त्यांच्याकडे माझ्या पद्धतीने बघतो असा सज्जड दम त्यांनी यावेळी कामचुकार अधिकाऱ्यांना दिला. तसेच महावितरणने परस्पर स्मार्ट मीटर बसवू नये, तसे केल्यास ते मीटर फोडले जातील असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी खासदार विशाल पाटील, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपये देण्यात येत आहेत. वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 7 लाख महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 1,500 रुपये शासनाकडून जमा करण्यात आले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता मिळेल अशी शक्यता होती, मात्र केवळ सप्टेंबरचा हप्ता शासनाकडून वर्ग करण्यात आलाय. राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे. जिल्ह्यातील 7,79,000 महिलांनी अर्ज भरले, त्यापैकी 7,10,772 महिलांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली. याशिवाय अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्ज पूर्णतः अपात्र करण्यात आलेत. अर्ज मंजूर झालेल्यांचे प्रत्येक महिन्याला हप्ता वर्ग केला जातोय. जिल्ह्यातही आतापर्यंत 6 लाखांवर महिलांच्या खात्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून रक्कम जमा करण्यात येते.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर ऑगस्टपर्यंत 1500 रुपयांप्रमाणे पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एका महिन्यासाठी लागणारी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. काही महिलांच्या शुक्रवारी सायंकाळपासूनच खात्यावर 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 7 लाखांवर लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपयांची ओवाळणी जमा होती आहे. अतिवृष्टी आणि महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील सुसंगत प्रतिष्ठानने जीवनावश्यक मदत करून जगण्याचं लढण्याचं बळ दिले. पूरग्रस्तांनो घाबरू नका, खचू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत असा दिलासा सुसंगतच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पिंपळगाव बेलगाव परिसरात अतिवृष्टीमुळे बाणगंगा नदीला आलेला महापूर आणि नदीपात्र बदलल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक मानसिकदृष्ट्या कोलमडलाय. या पार्श्वभूमीवर बोरगाव ग्रामस्थ बोरगाव व सुसंगत प्रतिष्ठान बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक मदत वाटप करण्यात आली. पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकरी कुटुंबांना धान्य, कपडे, साड्या, ब्लँकेट तसेच दैनंदिन वापरातील आवश्यक साहित्य देण्यात आलं. या मदत कार्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य 8 दिवस राबत होते. गावभर फिरून मदत गोळा करणे, त्यातून जीवनावश्यक वस्तू आणि अन्य साहित्य खरेदी, त्याचे पॅकेट्स तयार करणे आणि प्रत्यक्ष ती मदत आपत्तीग्रस्तांना पोहोच करणे या सर्व कामासाठी तरुणाईने अहोरात्र कष्ट घेतलेत. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि आशेचा किरण उमटवणारा हा एक संवेदनशील आणि विधायक उपक्रम ठरलाय. पिंपळगाव बेलगाव सरपंच पोलीस पाटील यांनी मदत वाटप करण्यासाठी विशेष सहकार्य केलं. या मदत कार्यामध्ये संतोष डांगे, अधिक पाटील, संदीपराव पाटील सावकर, प्राध्यापक प्रदीप गावडे, रणजित शिंदे, सचिन सलगर, सागर शिंदे, निलेश भालेकर, जयंत वाटेगावकर, नागराज चांदकोंडी, गजानन कोनगुरे, संदीप माने, अल्ताफ पवटी, दादासो झेंडे, प्रदीप पाटील, मयूर जाधव आणि सर्व सदस्य उपस्थित होते. या उपक्रमासाठी बोरगाव ग्रामस्थ आणि परिसरातील दानशूर व्यक्तींनी मोलाची मदत केली आहे. जिल्ह्यातील सांगली मिरज शहरासह ग्रामीण भागातील विविध बँकांमध्ये 176 कोटी रुपये बचत चालू मुदत ठेव स्वरूपात ठेवलेले 7,75,315 इतके खातेदार 10 वर्ष पुन्हा बँकेकडे फिरकले नसल्याने ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली. अशा मैतांचे वारस किंवा जिवंत असलेल्या खातेदारांनी 31 डिसेंबरपर्यंत संबंधित बँकेशी संपर्क करायचा आहे. ज्या बँकेत आपले खाते आहे तिथे कागदपत्रे सादर करून आपली रक्कम काढून घ्यावी. रिझर्व्ह बँकेने यासाठी दिलेल्या 3 महिन्याच्या मुदतीत बँकेला कागदपत्रे सादर करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे खातेदारांनी बचत, चालू व मुदत ठेव अशा स्वरूपातील 10 वर्षात खात्यावर कुठलाही व्यवहार केला नसेल तर ती रक्कम संबंधित बँकेने रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागते. अशी रक्कम मागण्याचा अधिकार खातेदार किंवा मयत खातेदाराच्या वारसाला आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने खातेदारांना संबंधित बँकेशी संपर्क करून आपली रक्कम मागणी करण्यास 3 महिन्यांचा अवधी दिलाय. यामध्ये सर्वाधिक रक्कम ही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3,72,838 खातेदारांची 75 कोटी 72 लाख रुपये इतकी रक्कम आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या 1,61,918 खातेदारांची 33 कोटी 54 लाख रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 44,939 खातेदारांचे 16 कोटी 99 लाख रुपये, ICICI बँकेच्या 96,917 खातेदारांचे 16 कोटी 15 लाख रुपये, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 1,616 खातेदारांचे 8 कोटी 77 लाख रुपये, युनियन बँक ऑफ इंडियाच्या 30,075 खातेदारांचे 7 कोटी 65 लाख रुपये, रत्नाकर बँकेचे 24,968 खातेदारांचे 5 कोटी 80 लाख रुपये तसेच इतर बँकांनीही ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे वर्ग केली आहे.